जे काय तण मध्ये मध्ये येतं, तुम्ही सगळे शेतकरी आहात ना रे, मग नवीन पीक येण्याच्या आधी जमीन नांगरावी लागते. तसं मी नांगरणी करायला आलेलो आहे. कारण नवीन बीज आहे आता. गेल्या वेळेला मला वाटतं नागेशजी तुम्ही पण बोललात, शिवाजीराव तुम्ही पण बोललात की मी उमेदवार दिला आणि तुम्ही निवडून दिला. हे खरंच आहे. मी बहुतेक ठिकाणी जिथे जिथे जातोय आपल्यासमोर उभा आहे तो गद्दारच उभा आहे. आपलं पक्ष चोरलंय, नाव चोरलंय, निशाणी चोरलंय आणि जणू काही मीच खरा शिवसेना म्हणून उभा आहे. पण आता काही गोष्टी मान्य कराव्या लागतात. चूक माझीच होती. मी नको त्यांना उमेदवारी दिली, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांना निवडून दिलं. म्हणून पहिल्या प्रथम मी आपल्या सगळ्यांचे हात जोडून माफी मागतोय की चूक माझी आहे, तुमची चूक नाही आहे. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून निवडून दिलत आणि नालायक माणसाने गद्दारी केली. पण त्याला असं वाटलं असेल की किती नाटकं केली, पैसा ओतला तर हे सगळे माता बांधव हे सुद्धा त्याच्याप्रमाणे विकले जातील. नाही, गद्दार विकला जातो, निष्ठावान कधी विकला जाऊ शकत नाही. त्याला निष्ठा कोणी विकत घेऊ शकत नाही. हिंगोली आणि आपलं नातं तसंच आहे. गेल्याही वेळेला लोकसभेला गद्दारालाच तुम्ही पाडलं होतं. आता याही वेळेला तुम्हाला गद्दारालाच पाडायचंय आणि पाडायचं ते एवढं रसातळाला न्यायचंय की यापुढे कधीही कोणीही शिवसेनेशी गद्दारी करण्याचं स्वप्न सुद्धा पाहता कामा नये, स्वप्नात सुद्धा येता कामा नये. कारण हा घट्ट आहे. शिवसेना प्रमुखांनी विचारांनी बांधून ठेवलेला हा शिवप्रेमी सगळा मावळा आहे. या गद्दारीची नाटकं काय सांगायची हो. मी तर एक दोन थोडीशी बघितलेली, तुम्ही तर रोज बघताय. म्हणजे ज्या वेळेला मी वर्षा सोडला आणि निघालो, काय कोणास ठाऊक मी फेसबुक लाईव्ह करत होतो आणि अचानक माझ्या मनात आलं आत्ताच्या आत्ता वर्षा सोडायचा. कोणालाच माहिती नव्हतं, मी ठरवलेलं नव्हतं. समोर बोलता बोलता माझ्या मनात आलं की सोडायचं. मी जाहीर करून टाकलं मी वर्षा सोडतोय. तेव्हा हा गद्दार तिकडे होता. मी निघाल्यानंतर काय नाटक केलं, खिडकीतनं, गाडीच्या खिडकीतनं. बरं, पंचायत माझी अशी की नेमकं वर्षा सोडताना मला करोना झाला होता. त्याच्यामुळे मी मास्क काढू शकत नव्हतो आणि तोंड घालून नुसतं भोकाड पसरलेलं, साहेब मी जाणार नाही, तुम्ही वर्षा सोडू नका. आणि दुसऱ्या दिवशी बघतोय गेला तिकडे ग्लास घेऊन नाचायला. म्हणजे नाटक किती करायचं. बरं, ह्याच्या ज्या काही गोष्टी म्हणजे काही आहेत त्या तुम्हाला माहिती आहेत. मला त्या नंतर कळल्या की याची पापं काय काय आहेत. बऱ्याच वेळेला माझ्याचकडे यायचा, साहेब वाचवा. मला पण वाटायचं शिवसैनिक आहे, मग मी पण त्याला वाचवायचो. पण एवढा हा नाटकी आणि नालायक निघेल असं मला कधी वाटलं नव्हतं, कधीच वाटलं नव्हतं. असो, या सगळ्या अनुभवातून आपल्याला शहाणपण येत असतं आणि अनुभवाशिवाय दुसरा मोठा गुरु नसतो. हे सगळं आपल्याला आयुष्यामध्ये मोठे धडे देणारे अनुभव आहेत. ठीक आहे, त्यांचं काय करायचं तर तुम्ही ठरवून आलेला आहात. त्याच्याबद्दल मला काही जास्त बोलायचं नाही आहे. विषय फक्त एकट्या गद्दाराचा नाही आहे. विषय आहे तो महाराष्ट्रासोबत झालेल्या गद्दारीचा आहे. आपलं सरकार जे काय चाललेलं होतं तुम्हाला पटलेलं होतं की नव्हतं पटलेलं. 2.5 वर्षाचा काळ मिळाला होता. दुर्दैवाने नेमका करोना आला. पण त्या करोना काळात सुद्धा जे मला करता येणं शक्य होतं ते आपण सगळ्यांचं सहकार्य लाभलं म्हणून आपण करून दाखवलं होतं. आणि एका गोष्टीचा मला अभिमान नक्की आहे किंवा समाधान म्हणा, अभिमान मानण्यासारखी ती गोष्ट नाही, मला कल्पना आहे की कोविडच्या काळात देशभरामध्ये जे काही सर्वे झाले त्याच्यामध्ये महाराष्ट्र हा नेहमी नंबर 1 वरती राहिला आपल्या जनतेची काळजी घेण्यात. नंबर 1 म्हणजे हे जे आता बाजार बुणगे फिरतात ना, हे म्हणे घरी बसून होते, घरी बसून होते. ठीक आहे, घरी बसून होतो, पण घरी बसून
मी माझ्या जनतेची घरं सांभाळली होती. जी आज तुम्ही वणवण फिरून घरं फोडता आहात, हे घर फोडण्याचं पाप मी कधी आयुष्यात केलं नाही आणि करणार सुद्धा नाही. हे घरफोड आहेत. आणि महाराष्ट्राची गद्दारी झाली मी का बोलतोय? कारण तुमचे जे काय प्रश्न आहेत, मग आपल्या शिवाजीरावांनी सांगितले की अमुक ठिकाणी बंदरे बांधा, अमुक ठिकाणचे बंदरे रद्द करा, सोयाबीन प्रकल्प काढा, त्याच्यावरती प्रक्रिया करणारा प्रकल्प काढा. अरे 2.5 वर्ष जर का अजून मिळाली असती तर ह्या मागण्या तुमच्या मागण्या राहिल्याच नसत्या आत्ता. हेच तर करायला आपण तिकडे बसलो होतो. सोयाबीनचा शेतकरी जो आहे, सोयाबीन प्रक्रिया प्रकल्प का काढला गेला नाही आत्तापर्यंत? माझ्यासमोर नेमका तो हळदीचा प्रकल्प आला, पटकन मंजूर करून टाकला. कारण माझ्या माझ्या लोकांसाठी, म्हणजे गद्दारांसाठी नाही, तुमच्यासाठी जे जे मला करता येणं शक्य होतं ते मी करण्याचा प्रयत्न केला. मग हळदीचा प्रकल्प मंजूर, कोणाला कॉलेज पाहिजे होतं मंजूर, कोणाला आणखीन काय पाहिजे होतं, जनतेची सेवा होते मंजूर. मग त्या 2.5 वर्षात जर का सोयाबीन प्रकल्प आला असता, प्रक्रिया प्रकल्प, तर तो सुद्धा आज तुम्हाला मी उभा करून दाखवला असता. आणि त्याचा दुष्परिणाम असा झाला की आपल्या काळामध्ये सोयाबीनला जो काय भाव होता, किती होता रे? 10,000 होता ना. आणि आता किती आहे? 50,000. हा, अरे त्यांना तर खोके मिळालेत आणि तुम्हाला भाव नाही. म्हणजे आपल्या काळात जो 10,000 होता तो आज 3-3.5 वरती आलेला आहे. कापसाची तर खरेदी अजून काही सुरूच झालेली नाहीये. डाळीचे भाव पडलेत. मग सरकार आहे कुठे? सरकार आपल्या दारी काय करतायत? आलं की घाला लाग त्यांच्या. कसलं दारोदारी फिरताय? सोयाबीनचा शेतकरी आहे, डाळ उत्पादक शेतकरी आहे, कापसाचा शेतकरी आहे, कापूस पिकवणारा आहे. यांची जी काय धोरणं आहेत आता काल परवापासून सुरू झालेत. मोदी बाबा येत आहेत आणि दुसरे त्यांचे, म्हणजे ते पिक्चर कोणतं होतं संजय दत्तचं, काय तर, हां मुन्नाभाई, म्हणजे मुन्नाभाई आणि दुसरे सर्किट, तसे 2 जण फिरत आहेत आता. हे भाई ऐसा करायला आहे, तसे ते सर्किट भाई फिरत आहेत. काल पण येऊन गेले आणि येऊन जाऊन काय की यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. मी तुम्हाला जाहीर सभेत विचारतो, मी एक तरी बाळासाहेबांचा विचार सोडलाय? मी यांना लाद घातली. का लाद घातली तुम्हाला माहिती आहे? बाळासाहेबांचा विचार नाही मी सोडला, मी भाजपला सोडलाय. भाजप म्हणजे बाळासाहेबांचा विचार नाही. भाजपची पालखी वाहणं म्हणजे बाळासाहेबांचा विचार नाहीये. मग काही जणांना आता कंठ फुटलेला आहे की शिवसेना प्रमुख असं म्हणाले होते की शिवसेनेची जर का काँग्रेस झाली तर मी माझं दुकान बंद करीन. अरे पहिले तुझं दुकान उघड तरी आधी. तुझं कधी उघड झाप होते, कधी तुझं शटर वर होते, कधी शटर खाली होते, हे तुझं तुला कळत नाहीये. शिवसेनेची काँग्रेस होईल कशी? काँग्रेस सोबत आहे माझ्या, राष्ट्रवादी सोबत आहे माझ्या. जसं 25-30 वर्ष भारतीय जनता पक्ष सोबत असून सुद्धा शिवसेनेचा भाजपा नाही झाला, तर काँग्रेस नाही होणार हो. काँग्रेस सोबत आहे आणि तुम्हाला गाडायला आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आलेलो आहोत. याचं कारण तुम्ही आम्हाला जे हिंदुत्वाच्या नावाखाली फसवलं, आम्ही हिंदू आहोतच. आज सुद्धा व्यासपीठावरती आहेत ना मुस्लिम कार्यकर्ते आहेत, मुस्लिम नेते आहेत, तुमच्यामध्ये सुद्धा काही मुस्लिम बसलेत. माझ्या प्रत्येक सभेमध्ये मुस्लिम मोठ्या संख्येने येत आहेत. मातोश्रीमध्ये येतात. मग मी त्यांना विचारतो, अरे आपको पता है ना आप कहाँ आए हो? हाँ साहब बिल्कुल पता है, हमें खबर है. म्हटलं मग तेले हम जानते हैं आपका हिंदुत्व और भाजपा का हिंदुत्व जमीन आसमां का फरक है. आमचं हिंदुत्व हे निवडणूक जिंकण्यासाठी दंगली भडकवणारं हिंदुत्व नाहीये. मी अनेकदा म्हटलेलं आहे, तेच परत बोलतोय की भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे आणि माझं शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे. मग निवडा तुम्ही काय पाहिजे, घर पेटवून पाहिजेत का घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व पाहिजे. ज्या वेळेला मोदी काय अमित शाह काय घरातली चूल पेटवायला अपयशी ठरतायत, तेव्हा त्यांना परत एकदा घरं पेटवायची आहेत आणि त्यांच्या चुली पेटवायच्या आहेत त्यांच्या घरातल्या. आणि त्याला मदत करणं हा बाळासाहेबांचा विचार असू शकतो.
हे कदापि होणं शक्य नाही, अजिबात नाही. हा माझा महाराष्ट्र आहे आणि माझ्या महाराष्ट्राला मोदी आणि शहानी येऊन एक है तो सेफ आहे हे सांगण्याची गरज नाही. आम्ही एकच आहोत, सेफच आहोत. आणि या वेळेला आम्ही सगळे एक होऊन भाजप आणि तुमच्या सगळ्या चमच्यांना साफ करून टाकणार आहोत. हम एक है और आपको हम साफ कर देंगे. काय असं एक असं मायाजाल पसरवतात, मोहजाल पसरवतात. आणि काल सुद्धा मोदी आले होते धुळ्याला. म्हटलं अतिशय चांगली. मी माझ्या प्रचाराची सुरुवात कोल्हापूरच्या आपल्या आईची अंबाबाईचं दर्शन घेऊन मी सुरुवात केली. मोदीजी धुळ्यात गेले. धुळ्यात सुद्धा मंदिरं आहेत, देवी आहे, पण नाव म्हटलं धुळे तर बरोबर आहे, कारण या वेळेला सुद्धा महाराष्ट्र मोदी आणि भाजपला धूळच चालणार आहे, धूळ चालणार आहे. मग काही जण विचारतात का आले होते मोदी? एवढा महाराष्ट्राने लोकसभेत त्यांचा पराभव केला तरी सुद्धा का आले? म्हटलं बरोबर आहे, त्यांचे कार्यकर्ते त्यांना लोकसभेमध्ये जे काय महाराष्ट्राने फटके दिले, पराभवाचे फटके दिले, चटके दिले, हे मोदी आणि शहा येऊन बघतात कार्यकर्त्यांना. अरे कुठे तुझ्या वळ उमटवला, मग तुला मलम लावतो. मग कार्यकर्ता म्हणतो नको, कुठे उमटलाय वळ तुम्हाला मी दाखवू शकत नाही, माझं मलम मी लावतो. पण ठीक आहे. आजपर्यंत ह्यांना कधीही महाराष्ट्राची काळजी पडली नव्हती. अगदी निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे 20 तारखेला निवडणूक आली तरी सुद्धा बेदरकारपणाने महाराष्ट्रामध्ये येणारा उद्योग टाटा एअरबस हे जे गुजरातला घेऊन गेले, त्या गुजरातमध्ये त्याचं त्यांनी मोठं थाटामाटामध्ये उद्घाटन केलं महाराष्ट्राच्या नाकावर टिचून. म्हणजे महाराष्ट्राने नुसतं मतं द्यायची, तुम्हाला खुर्चीवरती बसवायचं, तुमच्या पालख्या व्हायच्या, तुमची गुलामगिरी करायची आणि तुम्ही आमचं वैभव ओरबाडून गुजरातला नेणार. मोदीजी गुजरातबद्दल आम्हाला द्वेष नाही आहे, मी मागच्या लोकसभेत सुद्धा बोललो होतो. गुजरातच्या काय हक्काचं असेल जरूर घेऊन जा, पण माझ्या महाराष्ट्रामध्ये जे येत होतं आणि येतं आहे आणि आहे ते जर का तुम्ही गुजरातला नेणार असाल तर तुमच्यामध्ये आणि गुजरातमध्ये माझी शिवसेना आणि माझा महाराष्ट्र हा भिंतीसारखा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. महिलांना 1500 रुपये द्यायचे, त्यांना वाटतं 1500 रुपये दिले बस झालं म्हणे, आता महिलांची मतं मिळाली. महिलांच्या मतांची तुम्ही किंमत करता, बहिणीच्या ओवाळणीची तुम्ही किंमत करता, नुसती किंमत करत नाही त्याची जाहिरात करता. 300 कोटी रुपये 500 कोटी रुपये नुसतं 1500 रुपयेमध्ये आम्ही बहिणी विकत घेतल्या. लाज वाटली पाहिजे त्यांना. आणि हे संस्कार जे हे पुसून टाकायला निघालेले आहेत. जाऊ तिथे खाऊ. प्रत्येक अगदी मिंदे सुद्धा रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट काढतायत, पुलाची कॉन्ट्रॅक्ट काढतायत. का कॉन्ट्रॅक्ट काढतायत? हे कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरण्याचे यांचे धंदे सुरू आहेत. नवीन नवीन रस्ते, त्या रस्त्याचे टेंडर मुंबईमध्ये तर एवढा हैदोस घातला त्यांनी. गेल्या वर्षी पंतप्रधानांच्या हस्ते ज्या रस्त्यांच्या कामांची सुरुवात केली म्हणून दाखवलं, पण ती टेंडर एवढी फुगवली की अजून त्या रस्त्याची कामच सुरू झाली नाहीत. मग पैसे जात आहेत कुठे? जनतेचे पैसे आहेत, तुमचे पैसे आहेत. हे मिंदे सुद्धा कॉन्ट्रॅक्टर राज, त्यांचा मित्र आणि ते